हिंगणा बाराभाई येथे आदर्श शिक्षक सत्कार समारंभ। पारशिवनी तालुक्यातील हिंगणा बाराभाई येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर 2025ला श्रीहरी कमलाबाई शंकर नागपुरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणा बाराभाई यांचा शिक्षक दिनानिमित्ताने साधून समूह साधन केंद्र तामसवाडीतर्फे प्राथमिक शाळा हिंगणा बाराभाई येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विनोद गोरले, प्रमुख पाहुणे माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक चिखले, केंद्र तामसवाडीचे केंद्र प्रमुख माननीय दिगंबर ढवराळ, संयोजक माननीय नंदकिशोर बावनकुळे, शाळा डोरलीचे मुख्याध्यापक वैद्य, शाळा इटगावचे मुख्याध्यापक बोडे, सोनेगावचे मुख्याध्यापक जुनघरे तसेच केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मनीषभाऊ घोगरे, ग्रामपंचायत सदस्य शुभम देऊळकर, माजी उपसरपंच प्रवीणभाऊ ठाकरे, ज्येष्ठ नागरिक मारोतराव चिखले, ग्रामपंचायत हिंगणा बाराभाईचे ग्रामसेवक निशाने, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक इत्यादी उपस्थित होते। प्रास्ताविक पर देश केंद्रप्रमुख यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणमध्ये त्यांनी शिक्षक व नोकरी कालावधीमधील आढावा घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी बाबींचा उल्लेख केला। तसेच माननीय अशोकभाऊ चिखले व माननीय विनोदभाऊ गोरले, माननीय प्रवीणभाऊ ठाकरे, माननीय बावनकुळे यांनी आपल्या शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल विचार व्यक्त केले। आदर्श शिक्षक प्राथमिक शाळा गरांडा शाळेचे मुख्याध्यापक माननीय खुशाल कापसे व गेडाम यांनी उत्कृष्ट असे संचालन केले। प्राजक्ता गेडाम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली। सत्कार समारंभ ग्रामपंचायत हिंगणा बाराभाई येथील सभागृहात घेण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी प्रतिनिधी रामू काकडे। प्रत्येक गावात 15 ते 20 मुलं बाहेर जातात। इंग्लिश सकाळी मुलं गेले होते पण दुपारी आले होते पण लोक गेले तर थकून भागून याचे ॲव्हरेज येतात। रात्री त्यांना फक्त कशा पद्धतीने मिळत नाही, अशा प्रकारचे शिक्षण चालू होते। परंतु आमच्या गावात गेल्या 2 वर्षापासून इंग्लिश मिडियममध्ये जाण्याचा फरक कमी झाला व याकडे त्या दोन्ही शिक्षकांनी चांगल्या पद्धतीचे केंद्र आपलं लक्ष केंद्रित केलं व चांगल्या पद्धतीची शाळा घडवली। आमच्या ठाकरे साहेबांनी म्हटलं आमच्या गावात 1-2 शिक्षक आहेत, परंतु काही गावातील शिक्षक आहेत ते शिक्षक पृथ्वी गेले किंवा तब्येत खराब होती या गावातून नेहमी एक शिक्षक जातो। परंतु यामध्ये केंद्र प्रमुख किंवा पंचायत समितीची चूक नसून त्यामध्ये शास्त्रीय चूक आहे। शहरांनी म्हटलं पदाधिकारी लक्ष द्यायला पाहिजे। आता मी पाहतो साधारणतः 2 वर्षाच्या पहिले जिल्हा परिषदमध्ये एक आंदोलन छेडलं गेलं आणि जे शिक्षक आहेत नवयुवक आहेत त्यांना शिक्षक भरती देऊन त्यांना शिकवण्यास प्रोत्साहित करावं अशा प्रकारचा जिहार निघाला होता, परंतु मधात रखडला गेला व ते तिथं थांबलं। काही गावामध्ये 4 शिक्षक आहेत तर शाळा वर्ग 8 आहे। काही गावात 2 शिक्षक आहेत, वर्ग 4 आहेत, मुलं तिथे 25-30 आहेत। काही गावात 25 मुलं आणि 1 शिक्षक आहेत। आमच्या शिवरी गावात 20 मुलं आहेत आणि 1 शिक्षक आहे। त्या माझ्या कुठे गेल्याची मागणी येतात। याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा फरक आहे, प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमजोर पडू राहिली। त्यामुळे डॉक्टर भट्ट्या कमी गेल्या, पटवारी 3 हजाराचे पटवारी 4 वर्गासाठी 1 अशा प्रकारचे शासनात धोरण आहे। धोरणामध्ये कुठे जोर ठेवायला पाहिजे तेव्हा हे जे केंद्रप्रमुख आहे त्याच्यामध्ये लक्ष घालून चांगल्या पद्धतीने शिक्षक प्रत्येक गावात शिक्षक। आज आपण या ठिकाणी आमच्या गावचे नागपूर याचा जो पुरस्कार आयोजित केला यामध्ये बरोबर 82 लोक आहेत। आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी आमच्या गावाची शिक्षणाची प्रगती केली आणि चांगल्या पद्धतीने मुलं घडवण्याचा प्रयत्न चालू आहे। या 25 वर्षाच्या पहिले जे शिक्षणामध्ये राजकारण चालायचं गावामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तर आपल्या सरांनी म्हटलं 1 शिक्षक राहत होते तर तशी परिस्थिती होती। शिक्षकांकडे सर्व लोक जायचे, मुलगी एक होतं ते होतं, मुलगी राजकारणात लक्ष द्यायचे
या